जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हा कोणीही किल्ला जिंकला नव्हता. आवाज पण असा घुमतोय. 1600च्या काळामध्ये जाऊन विचार करा मित्रांनो, की ह्या बुरुजावर आपले मावळे हे किल्ल्याची देखरेख करत असतील. मित्रांनो, फायनली आपण जयगडवर पोहोचलेलो आहोत आणि तो किल्ला बघण्यासाठी आपण इथं आलो. या किल्ल्याबद्दल जर माहिती सांगायची बोलली तर हा 15व्या-16व्या शतकात आदिलशहाने बांधलेला किल्ला आहे. त्याच्यानंतर काही वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. आणि तसेच हा जो प्रामुख्याने जो किल्ला होता तो समुद्र तटवर, जसा गोपालगड किल्ल्याबद्दल मी सांगितलं, समुद्र तटवर होणाऱ्या हालचालींवर निरीक्षण ठेवण्यासाठी हा किल्ला बनवलेला होता. नंतरच्या काळामध्ये हा किल्ला ब्रिटिश राजवटीच्या खाली गेला. ब्रिटिशांच्या बऱ्याच वर्ष हा किल्ला ताब्यात होता आणि अशी याची साधारण माहिती आहे. तसं बघितलं तर 15व्या शतकात किल्ला म्हणजे आहे, तसं ह्या अवस्थेमध्ये तो किल्ला आहे म्हणजे खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे सध्या तरी, असं बोलता येईल आपल्याला. आतमध्ये जाऊन बघूया किल्ल्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतात. आणि स्टार्टिंगला जर आपण बघितलं तर जसं गोपाल गड होता तसं साईडने इथं कॅनल वगैरे आहे. मला असं वाटतं की हे जे कॅनल बनवले त्याच्यामध्ये खूप सारं पाणी असेल आणि जेव्हा डायरेक्ट शत्रूची चाल डायरेक्ट किल्ल्यावर होऊ नये म्हणून हे कॅनल बनवलेले असतील, म्हणजे काहीतरी शत्रूला अडथळा निर्माण व्हावा आणि आपल्या सैन्यांना थोडा वेळ मिळावा यासाठी हे केलेली पूर्व योजना मला वाटते. किल्ल्याच्या जर आपण समोर आलो तर प्रवेशद्वार कुठे आहे हे पण पटकन समोरच्याला समजत नाही. प्रवेश असा इकडे केल्यानंतर डायरेक्ट असा वळंदर असा दरवाजा आहे आणि खूप छान असा दरवाजा बनवलेला आहे बघा तुम्ही एकदा. हे सर्व मला नवीन बांधकाम वाटतं प्रवेशद्वाराचं. हे काही जास्त काळ झाल्यामुळे याची पडझड झालेली असावी आणि त्याला पूर्ण रिस्ट्रक्चर केलेलं आहे. किल्ल्याच्या आतमध्ये बघा, तुम्हाला गोड्या पाण्याचे कुंड वगैरे दिसतील आणि पाणी आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा. पाण्याच्या स्टोरेजसाठी खूप मोठे असे कुंड आहेत तिथे आणि त्याच्यात उतरण्यासाठी सुद्धा पायऱ्या होत्या, पण ते आता त्यांची पडझड झालेली आहे. मधल्या मधल्या पायऱ्या बघा तुटलेल्या आहेत. आणि किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी तुम्हाला लक्षात येईल का अशा पायऱ्या 50-50 मीटरच्या अंतरावर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्या साईडला पण आहेत, त्या साईडला पण आहेत आणि भरपूर साऱ्या वरती जाण्यासाठी मार्ग आहेत आपल्याला. आणि आतमध्ये बघा इथे मंदिर आहे. तर कसलं मंदिर आहे आपण जाऊन बघूया. आतमध्ये छान असं गणपतीचं मंदिर आहे. का काय जुनंच मंदिर आहे का? जुनंच मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. जयगड किल्ल्याबद्दल इथे भरपूर सारी माहिती दिलेली आहे. आता आपण तटावर आलेलो आहेत आणि हा इथला बुरुज असणार आहे. आता वरती जाऊन बघूया आपण. अरे बापरे, आणि इथून बघा समुद्र कसा दिसतोय, जबरदस्त. आणि जी खाली जी बोट दिसते हे कोस्टल गार्ड आहेत, त्यांची बोट आहे. आज ही स्वराज्याचा झेंडा कसा फडकतोय बघा. बुरुजावर आपण आल्यानंतर खाली बघितलं खोल अशी दरी आहे आणि थोडस पुढे 50 मीटर गेल्यानंतर डायरेक्ट समुद्र आहे बघा. 16व्या शतकामध्ये जाऊन बघा मित्रांनो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ह्या किल्ल्यावर थांबून किंवा ह्या बुरुजावर थांबून डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी शत्रूंवर नजर ठेवत असतात. ती देखील एक बुरुज आहे. आतमध्ये जाऊन बघूया आपण. अच्छा, इथून देखील शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी आपले मावळे किंवा सैनिक इथे बसत असतील, हेरगिरी करत असतील. हे बघा पूर्ण समुद्र दिसतोय इथून. किल्ल्याच्या आतमध्ये आपण तिकडून एंटर करतो आणि थोडंसं 500 पावलं जर 1000 पावलं जर चालत आलो तर आपल्या समोर ही एक वास्तू आहे. त्या वास्तूत आपण जाऊन बघूया. अरे बापरे, क्या आहे. आतमध्ये विशाल अशी गुफा आहे. घाबरलो मी, इथं साप वगैरे असण्याची शक्यता आहे. आतमध्ये उजेड नाहीये. आणि इकडे गेल्यानंतर बघितलं, अरे हा तर चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजा आहे मित्रांनो. आणि खाली बघा पूर्ण समुद्र आहे. मीच विचार करा, आपले मावळे इथून एंट्री करत असतील, इथे कधी कधी लपत असतील किंवा शत्रूला चकवा देण्यासाठी इथे जात असतील. इथे त्यांची कदाचित विश्राम करण्याची जागा असू शकते, घोडे बांधण्याची कदाचित जागा असू शकते. विचार करा काय सीन असेल तो त्या काळचा.
आणि दोन्ही दरवाजातून त्यांची येणं जाणं चालू असेल. कसा सीन क्रिएट होतोय डोळ्यासमोर. आपल्याकडे ब्रिज इमारती या बांधल्या का 10-15 वर्षामध्ये डायरेक्ट तुटून जातात. 1600 शतकामध्ये बांधलेला हा किल्ला आहे. ना कुठं डागडुग केलेली आहे, थोडीफार जी केली असेल तीच, पण अजूनही तसं बघा दिमागात कसं उभा आहे. काय त्यावेळेचे इंजिनियर्स असतील, तुम्हीच विचार करा. चलो आता आपण या गुहेतून डेअरिंग करून जाऊया. चल काय नाहीये. आवाज पण घुमतोय. आणि इथे बोलल्यानंतर आवाज पण असा घुमतोय. इथे बाबू आणि बघा हे जे दरवाजे ना असे डायरेक्ट स्ट्रेट वाटत नाही, हे थोडेसे क्रॉस वाटतात. त्याच्या मागे पण काहीतरी त्यांचं इंजिनिअरिंग प्लॅन असेल, काहीतरी मास्टर माइंड असेल त्याच्या मागे पण. आणि हे बघा आपण इथून पण बाहेर निघू शकतो आणि परत आतमध्ये जाऊन आपण इथून पण बाहेर निघू शकतो. आणि त्यावेळच्या महत्वाच्या मीटिंग्स वगैरे त्याच्यासाठी हा सभागृह बनवलेला आहे. फायनली आता आपण या किल्ल्याला बाय बाय करतोय आणि आपण इथे निघतोय दुसऱ्या डेस्टिनेशन साठी.